सॉल्व दी फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. हा प्रॅक्टिस सेट 1.1 दुसऱ्यातला दुसरा प्रश्न आहे. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 हे दोन इक्वेशन आहेत. आपण हे काय करणार आहे, सॉल्व. मग सर्वप्रथम ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या गिवन आपण लिहून घेणार. गिवन काय दिलेलं आहे, दोन इक्वेशन्स आहेत. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 याला म्हणा एक, आणि दुसरं काय म्हणणार आपण 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 येणार मी 2. सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन सोडवणं म्हणजेच आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढणं. इथं बघितलं तर आपण काय करेल की वरच्या इक्वेशनमध्ये हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. मग आपण काय करू की कुठल्या तरी दोन टर्म्स, कुठल्या तरी ह्या इक्वेशनची एक्सवाली टर्म्स किंवा वायवाली टर्म्स इक्वल आणण्याचा प्रयत्न करू. जर बघायला गेलं तर पहिल्या इक्वेशनला जर मी फक्त 3ने गुणलं, कितीने गुणलं 3ने, तर मला ह्या दोन टर्म्स काय होतील, एकसारख्या मिळून जातील. मग मी काय करणार, इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. कितीने मल्टिप्लाय करणार आहे मी, याला 3ने मल्टिप्लाय केलं. ज्यावेळेस मी 3ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करू तर या 3ने पूर्ण टर्म्सला आपण काय करायचं आहे, मल्टिप्लाय केलं हवं. मग 3 इंटू एक्स किती येणार आहे, 3x प्लस 7 इंटू 3 21y इज इक्वल टू 3 इंटू 10 30. आता दिलेलं इक्वेशन हे वरच्या दोन इक्वेशनपासून वेगळं असल्यामुळे याला मी स्वतंत्र असं ओळख देईल, समीकरण 3 असे लिहिल किंवा इक्वेशन 3 असे लिहिल. आता असं बघितलं की हे दुसरे इक्वेशन आणि तिसरे इक्वेशन यातली पहिली टर्म एक्सवाली टर्म 3x आणि 3x हे दोन्ही सेम असल्यामुळे मी काय करेल की हे 3x घालण्यासाठी या इक्वेशनमधून हे इक्वेशन काय करेल, सबट्रॅक्ट करेल. मग मी काय लिहिणार आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कुठलं इक्वेशन करणार आहे, दुसरं करणार आहे. कशातून, फ्रॉम इक्वेशन 3. तिसऱ्यामधून दुसरं इक्वेशन काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे. याच्यामुळे मी सर्वात प्रथम वर कुठनं दोन इक्वेशन लिहिल, तिसरं इक्वेशन लिहिल, जे काय आहे माझ्याकडे 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आणि मी हे काय करेल, सबट्रॅक्ट करेल. कुठलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन. सो 3x मायनस 2y इज इक्वल टू किती माझ्याकडे 7. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करू दुसरं इक्वेशन त्यावेळेस काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस खालच्या इक्वेशनचे ज्यावेळेस फक्त सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनचे सर्व चिन्ह बदलले जातात. हा 3x इथं प्लस होता म्हणून हा 3x मायनस झाला. हा मायनस आहे म्हणून याचं चिन्ह बदलून तो काय झाला, प्लस, आणि हा प्लस असल्यामुळे हा काय झाला, मायनस. त्यामुळे ह्या प्लस 3xला हा मायनस 3x कॅन्सल झाला. आता 21y आणि हा 2y मिळून किती होणार आहे टोटल, 23y बरोबर. आता 30मधून 7 गेल्यावर राहणार किती, इथे सुद्धा 23. त्यामुळे आपल्याला नवीन इक्वेशन मिळून जातात. पुढं काय मिळतं आपल्याला की आपल्याला हे मिळतं 23y बरोबर 23. म्हणजेच हा 23 इकडे गुणले, इकडे गेल्यावर भागिले y बरोबर 23 भागिले 23. 23 एके 23, 23 एके 23. त्यामुळे वायचा आन्सर किती मिळाला आपल्याला, 1. आपल्याला एक व्हॅल्यू कुठली पण मिळाली तर आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळवणं सोपं जातं. मग काय करणार आपण, काय करणार, पुटिंग. काय लिहिणार, पुटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. सगळ्यात लहानात लहान इक्वेशन जे तुम्हाला पहिलं मिळालं होतं त्या इक्वेशनमध्ये आपण हे पुट करणार. म्हणजे कोणत्या इक्वेशनमध्ये, याद करा किंवा याद करा. मी काय करेल, पहिल्या इक्वेशनमध्ये मी हे पुट करेल, बरोबर आहे. मग पुटिंग इन इक्वेशन फर्स्ट मी लिहिलं तर पहिलं इक्वेशन पुन्हा रिराईट करायचं. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. वायची किंमत किती मिळाली, 1. आपण याच्यात एक किंमत ठेवू, एक्स प्लस 7, वायच्या ठिकाणी एक किंमत ठेवणार आणि बरोबर 10 लिहिणार. 7 एके 7, एक्स अधिक 7 बरोबर 10. हे अधिक 7 इकडे आलं काय होईल, वजा होऊन जाईल. म्हणजेच काय, एक्स बरोबर 10 वजा 7. म्हणजेच एक्सची किंमत किती आली, 3, बरोबर आहे. म्हणजे खाली फायनल कसं लिहिणार आन्सर, देअरफॉर दी सोल्युशन्स x, y इज इक्वल टू 3, 1.